नमस्कार, सातारा सेमिस्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। कोरेगाव तालुक्याची गौरवशाली परंपरा नवरात्र उत्सवामध्ये कायम ठेवावी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे आवाहन। कोरेगाव येथे गणराया अवॉर्डचे वितरण व शांतता कमिटीची बैठक। कोरेगाव तालुक्याला गौरवशाली परंपरा असून सण आणि उत्सवामध्ये ही परंपरा कायम दिसून आलेली आहे। गणेश उत्सवामध्ये अनेक सण एकत्रित आले होते, त्यावेळी सर्व धर्मियांनी एकत्रित येऊन व ते शांततेने आणि सलोख्याने हे सण साजरे केले आणि समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला। ही बाब निश्चितच गौरवास्पद आहे। नवरात्र उत्सवामध्ये देखील सर्वसामान्यांनी एकत्रित येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने उत्सव साजरा करावा, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले। कोरेगाव पोलीस ठाण्याच्या वतीने गणराया अवॉर्ड्स 2023 चे बक्षीस वितरण व नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता कमिटी व नवरात्र उत्सव मंडळाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संयुक्त बैठक मंगळवारी रात्री डी.पी. भोसले कॉलेजच्या डॉक्टर पतंगराव कदम सभागृहामध्ये झाली। त्यावेळी अध्यक्षस्थानावरून शेख बोलत होते। उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र शेळके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बाळासाहेब चव्हाण, सहाय्यक पोलीस निरीक्षक सखाराम बिराजदार, एनसीसीचे प्रमुख प्राध्यापक बाळासाहेब भोसले यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। कोरेगाव शहर आणि तालुक्याला उज्ज्वल आणि गौरवशाली परंपरा आहे। ही परंपरा नेहमीच कायम राहिली आहे। गणेशोत्सवामध्ये अनेक सण एकत्रित आले आणि ते देखील सर्वांनी एकत्रित येऊन अतिशय चांगल्या पद्धतीने साजरे केले आहेत। त्याबद्दल पोलीस दलाच्या वतीने मी सर्व समाज बांधवांचे आभार मानतो। आगामी काळात देखील सर्वांनी एकत्रित येऊन चांगल्या पद्धतीने सर्व उत्सव साजरे करूयात। पोलीस दलाला सहकार्य करावे व सोशल मीडियाचा वापर हा सकारात्मक दृष्टिकोन ठेवून करावा, नकारात्मक दृष्टिकोनासाठी तो वापरू नये, असे आवाहन देखील शेख यांनी केले। नवरात्र उत्सव काळात महिला वर्गाचा वावर रात्रीच्या वेळी जास्त असतो, त्यावेळी त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस दलाच्या वतीने विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत। निर्भया पथक हे 24 तास अलर्ट मोडवर राहणार आहे। त्याचबरोबर मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी देखील दक्षता घेण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली। नवरात्र उत्सवामध्ये सामाजिक उपक्रम राबवावे, त्यासाठी पोलीस दल निश्चितपणे सहकार्य करेल, अशी ग्वाही देखील त्यांनी दिली। यावेळी राजेंद्र शेळके यांनी मनोगत व्यक्त केले। रामभाऊ देवकर यांनी स्वागत व सूत्रसंचालन केले। सखाराम बिराजदार यांनी प्रास्ताविक केले। गोपनीय विभागाचे अंमलदार समाधान गाडवे देशमुख यांनी आभार मानले। यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व पोलीस दलाच्या निकषांमध्ये अव्वल ठरलेल्या कोरेगाव शहर व पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांना गणराया अवॉर्डने मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। तर त्यावेळी समाजमध्ये पोलीस आणि समाज यांच्यामध्ये एक चांगला सलोखा आणि समाजमध्ये आपसात एक चांगला सलोखा ठेवण्याचा जो संदेश आहे ते काय पत्रकार बंधूंनी चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी दिलेला आहे, त्यामुळे त्यांचा देखील सत्कार या ठिकाणी होतोय, याचाही मला आनंद आहे। आपल्याला बिराजदार साहेबांनी खूप विस्तृत पद्धतीने देवीचा आता सण येतोय आपल्या समोर, घट स्थापना आता रविवारी आहे, रविवारपासून कंटिन्यू 9 दिवस आपल्याकडे एक उत्सवाचं वातावरण राहणार आहे गावोगावी। तर ह्या सणानिमित्त आपल्याकडनं काय अपेक्षा आहे, सर्व जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडनं काय अपेक्षा आहे आणि आमची जी जबाबदारी आहे ती जबाबदारी आम्ही कशा पद्धतीने आम्ही पार पाडणार आहे, या बाबतीत विस्तृत पद्धतीने बिराजदार साहेब आणि शेळके साहेबांनी आपल्याला सूचना दिलेली आहे। तरी माझं कर्तव्य म्हणून, कारण मला या ठिकाणी तरी निमंत्रण दिलेलं होतं आणि मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे, त्यामुळे थोडक्यात मला देखील त्याच्यामध्ये काही गोष्टी जोडणं गरजेचं आहे। कोरेगाव हा जो भाग आहे आपल्या जिल्ह्याचा एक महत्त्वाचा भाग आहे। वेगवेगळ्या शिक्षण संस्था, वेगवेगळ्या औद्योगिक ठिकाण, वेगवेगळ्या व्यवसायाच्या ठिकाणी आहे, धार्मिक महत्त्वाचे स्थळ या ठिकाणी आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून या सगळ्या गोष्टीचं कसं आपल्याला जपून ठेवता येईल, या कोरेगाव भागाची जी आतापर्यंतची जी एक गरिमा आहे, ही एक शांतिप्रिय असं एक ठिकाण आहे,
लोक एकमेकांना सहकार्य करत असतात, सगळे समाज, सगळे सण, सर्व प्रकारचे सण उत्सव एकत्रित येऊन साजरे करत असतात. इकडे कुठल्या व्यक्तीचा तो कुठल्या गावात आहे, कुठल्या गावातून आलेला आहे, कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे, या बाबतीत न बघता सगळं समाज एकत्रित येऊन सर्व प्रकारचे कार्यक्रम हाती घेत असतात, प्रकल्प हाती घेत असतात. अशी एक आपल्या बाबतीत, आपल्या भागाच्या बाबतीत एक प्रसिद्धी आहे. त्या प्रसिद्धीला तशीच कायम ठेवावी अशी आमची सगळ्यांची अपेक्षा आहे आणि ह्याच्यामध्ये मदत करण्यासाठी 100% आम्ही आपल्यासोबत आहोत. देवीच्या सणामध्ये रात्रीच्या वेळी महिलांचा बऱ्यापैकी वावर असतो. वेगवेगळ्या गावातून महिला आरतीसाठी आणि नवरात्र्यामध्ये रात्रीच्या वेळी ते येत असतात. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेचा देखील एक मोठा आपल्या सगळ्यांच्या समोर एक चॅलेंज आहे. त्यामुळे सर्व लोकांनी ह्या सण, हा संपूर्ण सण आणि उत्सव आहे, या महिलांसाठी, भगिनींसाठी, मुलींसाठी कसा आपला आणखीन सुरक्षित करता येईल याच्यासाठी देखील सगळ्यांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. या विभागाचा जो निर्भया पथक आहे तो संपूर्ण वेळ कार्यान्वित राहणार आहे. वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या महत्वाच्या ठिकाणी आमचे लोक स्वतःहून त्या ठिकाणी, महिला कर्मचारी, पुरुष कर्मचारी त्या ठिकाणी असणार आहे. परंतु आपण सगळ्यांची एकत्रित एक जबाबदारी आहे की या सणामध्ये आपल्या घरातल्या महिला, आपल्या गावातल्या महिला आणि मुली यांच्यासाठी आपल्याला हा संपूर्ण जो सण उत्सवचा जो वातावरण आहे त्याला एक सुरक्षित वातावरण त्यांना आपल्याला द्यायचं आहे, जेणेकरून ते मोकळेपणे येऊन या सर्व सण उत्सवामध्ये ते सामील होऊ शकतात, सण उत्सव ते साजरा करू शकतात. मग मी आता जस्ट बसलो होतो आतमध्ये चव्हाण साहेबांसोबत आणि बोलता बोलता त्यांच्यासोबत चर्चामध्ये देखील याचा उल्लेख झाला की आता जो परवा अनंत चतुर्दशीचा जो आपण शेवटचा दिवस जेव्हा आपण साजरा केला, विसर्जनचा दिवस, त्या दिवशी देखील खूप मोठ्या प्रमाणात महिला आणि मुली हे त्या विसर्जनच्या कार्यक्रमामध्ये ते सगळे होत्या आणि याचा आम्हाला सगळ्यांना खूप आनंद आहे आणि याचा अभिमान आहे की आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांनी आणि मुलींनी त्यांनी सहभाग नोंदवला आहे आणि एकत्रितपणे हा संपूर्ण सण त्यांनी साजरा केलेला आहे. तसंच आता देवीच्या सणामध्ये देखील त्यांच्यासाठी हा सुरक्षित वातावरण आपण सगळ्यांनी द्यायचं आहे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात ते सहभागी होऊ शकतात. त्याचबरोबर माझ्याकडनं काय छोटे मोठे सूचना आहेत, मला असं वाटते की प्रत्येक ठिकाणी गेल्यानंतर मी देतोच की आपण ह्या मंडळ आणि ह्या माध्यमातून आपल्याकडे हातात खूप ताकद असते. ज्यावेळी हे सगळे मंडळ आणि सगळे तयार झाले होते, याच्या पाठीमागचा जो उद्देश होता, जे सगळे जे त्यावेळीचे नेते होते, त्यावेळीचे जे थोर व्यक्ती होते, त्यावेळी त्या सगळ्यांनी ह्या सगळ्या मंडळाची संकल्पना ठेवली होती समोर. तर त्यांच्या डोक्यात असा होता की हे जे मंडळ आहे, जे तरुण वर्ग आहे, जे आता जस्ट 18चे झालेले, 19चे झालेले, 20चे झालेले आहे, त्यांच्या हातात खूप ताकद आहे, जे आता शिक्षण घेत आहेत किंवा जस्ट नोकरीमध्ये लागलेले आहेत, ह्या मुलांमध्ये खूप एनर्जी आहे. त्या एनर्जीला कुठेतरी सकारात्मक गोष्टीमध्ये आपण त्यांना मार्ग दिला पाहिजे, त्या गोष्टीमध्ये त्यांचा आपण सहभाग नोंदवला पाहिजे. त्यामुळे ह्या सगळ्या मंडळाच्या माध्यमातून चांगले उपक्रम आपण हाती घेतलं पाहिजे. आपण आपापल्या भागात वेगवेगळे विषय असतात. काही ठिकाणी लोकांना चांगल्या चिकित्साची गरज आहे, काही ठिकाणी रक्तदान करण्याची गरज आहे, काही ठिकाणी कुठल्या एखाद्या विषयावर चांगला व्याख्यान माळा काही ठिकाणी लोकांना असं वाटतं की घेतलं पाहिजे. काही एखाद्या ठिकाणी स्पर्धे परीक्षेच्या बाबतीत लोकांमध्ये जागरूकता किंवा मुलांमध्ये जागरूकतेची गरज आहे. एखादा ठिकाण असेल तिथे वेगवेगळे करिअर ऑप्शन काय आहे आपल्या समोर. आज आपण जर कॉलेजमध्ये गेलोय तर पुढे जाऊन आपल्याला कसा आपला स्वतःचा करिअर उभारायचा आहे समोर, याच्या बाबतीत माहिती लोकांना देणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टीच्या बाबतीत कुठेतरी मुलांमध्ये चिंतन झालं पाहिजे, त्यांच्यामध्ये चर्चा झाली पाहिजे, जेणेकरून ह्या संपूर्ण जे सण उत्सव आहे त्याच्यामध्ये भक्ती तर होणारच, देवीला प्रसन्न करण्यासाठी आपण मोठ्या प्रमाणात आरती, मोठ्या प्रमाणात आपण सगळे येऊन सण साजरा करणारच आहे. परंतु आपल्या भागात ज्या मोठ्या प्रश्न आहे त्या मोठ्या प्रश्नावर कुठेतरी आत्मचिंतन करून त्याच्यावर चर्चा करून या सगळा उपक्रम आपण हाती घेतला पाहिजे, जेणेकरून समाजमधूनच, आपापल्या गावातूनच चांगले विचारवंत, विचार करणारे, काम करणारे, कर्तृत्ववान जे मुलं आहेत ते पुढे येतील आणि समाजाचे जे धागेदोरे आहे ते हातात घेतील. शेवटी आपल्या समोर बसले, माझ्या समोर बसलेला हा जो तरुण वर्ग आहे हाच शेवटी पुढे जाऊन या देशाला चालवणार आहे, या जिल्ह्याला चालवणार आहे आणि आपल्या गावात वेगवेगळ्या संसाधन आणणार आहे. त्यामुळे आपण सगळ्यांची जबाबदारी आहे
की या सण उत्सवच्या निमित्ताने जे आपलं संधी भेटत आहे त्या संधीचा आपण सोना केला पाहिजे आणि आपल्या गावातल्या जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला मार्गी लावण्यासाठी आपण कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपल्या गावात वेगवेगळ्या ज्या समाज वेगवेगळ्या लोक आहेत त्यांना सगळ्यांनी एकच प्लॅटफॉर्मवर एकच ठिकाणी आणण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. आपण ज्यावेळी सगळ्यांना एकत्रित येतो त्यावेळी खरं आपण देवाची आपण आराधना करतो, देवीची आपण आराधना करतो. कारण देव आणि देवी यांच्यासाठी सर्व भक्त ज्यावेळेस एकत्रित येतात त्यावेळीच त्यांना खरी त्यांना आपण त्यांची आराधना आपण करतो. त्यामुळे आपल्या भागातल्या आपल्या गावातल्या सगळ्या लोकांना एकत्रित कसं आणता येईल त्याच्यामध्ये वेगवेगळ्या जुने जे भांडणं आहे, वेगवेगळ्या जुने जे तंटे आहे त्यांना बाजूला ठेवून, जुने जे वैमनस्य तयार झालेल्या लोकांमध्ये समाजमध्ये त्याला बाजूला ठेवून, त्या यात्रेमध्ये लोकांमध्ये भांडणं झाले असतील, त्या गावातल्या ह्या भावकीमध्ये त्या भावकीमध्ये भांडणं चालले असतील, असे वेगवेगळे विषय असतात गावात. पण त्यांना कुठेतरी बाजूला ठेवून अखंड समाजाला एकत्रित एकाच व्यासपीठवर आणून आपण हे सण जर साजरे केले तर गावामध्ये एकोपा येईल, गावामध्ये जी ताकद आहे ताकद येईल. कुठलाही समाज जर तो एकत्रित असेल तर त्या समाजचा कोणीच वाकडा करू शकेल. आणि जो समाज जो विखुरलेला जातो त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खंड पडतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या धुरी निर्माण होती. अशा समाजावर विजय प्राप्त करणं, यश प्राप्त करणं हा खूप सोपं आहे. आपण याचे उदाहरण असंख्य उदाहरण आहे जे आपण जगात आपल्या देशात देखील आपण बघू शकतो. त्यामुळे या व्यासपीठवर सगळ्यांना माझ्याकडनं आग्रह आहे की या उत्सवामध्ये सर्व समाजांना एकत्रित एकाच व्यासपीठवर आणून आपण हा सण जो आहे तो साजरा केला पाहिजे. सगळ्यांनी मिळून देवीची आराधना केली पाहिजे आणि देवीची सेवा केली पाहिजे. आज पोलिसांच्या कार्यक्रम आहे त्यामुळे पोलिसांकडनं नेहमी जे आपल्याला सूचना असते त्या सूचना देखील मला असं वाटतं या ठिकाणी देणं गरजेचं आहे. या संपूर्ण सण उत्सवमध्ये वेगवेगळ्या प्रकारे आता जे नवीन आधुनिक जे यांत्रिकी आपल्याकडे आलेले आहे, मोबाईल फोन आपल्याकडे आलेला आहे, याचा देखील मोठ्या प्रमाणात वापर होत असतो. आपण फोटोग्राफी करतो, व्हिडिओग्राफी करतो, आपण वेगवेगळ्या प्रकारच्या सोशल मीडियाचा आपण वापर करतो. तर ह्याचा देखील वापर करताना या गोष्टीचा सकारात्मक वापर कसा करता येईल याच्याकडे देखील आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. सोशल मीडियाचा वापर एखाद्या चांगल्या ठिकाणी शेतकरीला माहिती देण्यासाठी होऊ शकतो, एखाद्या करिअर ऑप्शन जर असेल कुठल्या तरी त्याच्या बाबतीत माहिती देण्यासाठी आपण याचा वापर होऊ शकतो. एखादा कोणी गृहिणी असेल तर एखाद्या चांगला कुठला तरी पदार्थ बनवायचा आहे घरी तर त्याच्या बाबतीत माहिती गोळा करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. आपल्याकडे एखाद्या कॉलेजचं ऍडमिशन आहे, एखाद्या स्पर्धे परीक्षाचा फॉर्म भरायचा आहे तर त्या बाबतीत आपण माहिती देण्यासाठी याचा वापर करू शकतो. एखाद्या चांगल्या थोर व्यक्तीच्या ज्या व्यक्त केलेल्या ज्या भावना आहे किंवा त्यांचा जो संदेश आहे तो संदेश देण्यासाठी आपण सोशल मीडियाचा आपण वापर करू शकतो. आपल्यामध्ये एकोपा आणण्यासाठी, आपल्या समाजमध्ये वेगवेगळ्या लोकांच्या ज्या समस्या आहेत, वेगवेगळ्या लोकांच्या ज्या गोष्टी त्यांना अपेक्षित आहे त्या बाबतीत माहिती देण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो. या सगळं सकारात्मक बाजू आहे. तर आपल्याला या सकारात्मक बाजू एवढा मोठा करायचा आहे, एवढा आपल्याला भक्कम करायचा आहे की ज्या छोट्या मोठ्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत त्याच्यावर कोणीच लक्ष देणार नाही आणि समाज म्हणूनच आपण त्याचा तिरस्कार करून त्याला बाजूला आपण ठेवून टाकणार आहे. तर असा प्रयत्न मला वाटतं सगळ्यांनी एकत्रित येऊन केला पाहिजे. अशा ज्या सकारात्मक गोष्टी आहेत त्या सकारात्मक गोष्टीचा जास्त प्रसार केला पाहिजे. पोलिसांकडे देखील मी माझे दोघे जे सहकारी आहे शेडके साहेब आणि बिरादर साहेब यांना देखील मी या व्यासपीठच्या माध्यमातून सूचना देतो की चांगले पॉझिटिव्ह मेसेजेस, चांगले पॉझिटिव्ह संदेश समाजाच्या बाबतीत, वेगवेगळ्या उपक्रम जे तुम्ही हाती घेताय समाजासाठी, वेगवेगळ्या प्रकारचे जे शासनाचे जे योजना आहे, धोरण आहे याचा तुम्ही जास्त जो प्रसार आहे तो या प्रसार माध्यमातून तुम्ही केलं पाहिजे, या सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम्ही केलं पाहिजे, जेणेकरून तुमचा आणि समाजाचा जो एक कनेक्शन आहे, जो एक आपसामध्ये जो एक संबंध आहे तो संबंध आणखीन भक्कम होईल. याचा अशी सूचना मी त्यांना या ठिकाणी या व्यासपीठच्या माध्यमातून देतोय. आपण सगळ्यांनी गणपतीमध्ये पूर्ण सणामध्ये कोरेगावच्या संपूर्ण टीमला, सातारा पोलिसांच्या संपूर्ण टीमला खूप सहकार्य केला आणि त्यामुळे खूप शांतपणे आणि खूप सुंदर पद्धतीने हा संपूर्ण सण उत्सव आपण साजरा करू शकलो. पूर्ण बंदोबस्त व्यवस्थित आम्ही करू शकलो. त्यासाठी आपण सगळ्यांचा खूप महत्वाचा आहे. त्यामुळे सगळ्यात शेवटी करतोय आपण सगळ्यांचा
आम्ही सगळे हात जोडून आपण सगळ्यांचा धन्यवाद व्यक्त करतो आणि आपला अभिनंदन व्यक्त करतो. आणि अशाच प्रेम सहकार्य आपण कायम सातारा पोलिसांना देणार, कोरेगाव पोलिसांना देणार अशी मी अपेक्षा आपण सगळ्यांकडनं घेऊन जातोय. आपण सगळ्यांसोबत असंच कुठल्या ना कुठल्या निमित्ताने भेट होत राहणार आहे. भविष्यात कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने भेट नक्कीच आहे. त्या ठिकाणी भेटू आणि असंच जो आपलं सहकार्य आहे तो आमच्या सोबत आपण राहू द्या. आणि माझं भाषण इथेच संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि त्यांच्या समवेत त्यांचे सर्व सहकारी या सर्वांना नम्र विनंती आहे, आपण कृपया मंचावर यायचं आहे. संयुक्तिक असा सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. या सर्व पत्रकारांनी, परीक्षकांनी निपक्षपातीपणे आणि असं परीक्षण या गणराय अवॉर्डचं केलेलं आहे. दामबुद्रुक त्या मंडळाचे कार्यकर्ते हा सन्मान सोहळा संपन्न होतोय. मंचावर उपस्थित राहायचं आहे. राजे शिवाजी गणेशोत्सव मंडळ मान स्वीकारण्यासाठी उपस्थित राहायचं आहे. मंगळनाथ सांस्कृतिक कला क्रीडा मंडळ मंगळापूर, क्रांती गणेशोत्सव मंडळ भंडारमाची, नवतरुण गणेश मंडळ. नामोल्लेख केल्यानंतर सर्व कार्यकर्त्यांनी लगेच मंच. छत्रपती शिवाजी मंडळ गाडगेवाडी. तर आपण सन्मान बिंदात नवतरुण गणेशोत्सव मंडळ बोदेवाडी या नावाने जागेवर बसायचे. यानंतर पारितोषिक दिलं जाते प्रथम क्रमांकाचं, त्यामध्ये नरसिंह मित्र मंडळ जळगाव यांना यानंतर पोलीस पाटील आणि सर्व मंडळाचे सदस्य यांना विनंती आपण आपल्यामध्ये सहभाग घेतल्याबद्दल त्यांना या ठिकाणी सन्मानित केलं जाते. यामध्ये सहभाग घेतल्याबद्दल आपला या ठिकाणी सन्मान होतोय. मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती आपण सर्वांनी जागेवर गणेश मंडळ कोरेगावला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक दिलं जातं. जानाई गणेश मंडळ कोरेगाव यांना द्वितीय क्रमांकाने सन्मानित अभिनंदन करायचं आहे. आणि यानंतर चव्हाण सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. कोरेगाव पोलीस ठाणे आयोजित या ठिकाणी आज शांतता कमिटी आगामी नवरात्रोत्सव अनुषंगानं गणेश मंडळाची नवरात्रोत्सव मंडळाची बैठक, पोलीस पाटील बैठक, तसेच नुकताच पार पडलेला कोरेगाव पोलीस ठाणे गणराया अवॉर्ड पारितोषिक वितरण समारंभ. आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी माननीय पोलीस प्रमुख आदरणीय समीर शेखजी साहेब, तसेच कॉलेजचे प्राचार्य आदरणीय चव्हाण साहेब, डीवायएसपी साहेब श्री राजेंद्र शेळके साहेब, एनसीसी विभाग प्रमुख बाळासाहेब भोसले सर, गणरायावाडाचे सर्व परीक्षक, शांतता कमिटीचे सदस्य, पत्रकार बांधव, उपस्थित सर्व गणेश मंडळांचे कार्यकर्ते. सर्व गणरायावाड हा
आणि सर्वांना विनंती आहे, जे पारितोषिक मिळाले आहे त्यांनी आपल्या ट्रॉफी इथं घेऊन एक ग्रुप फोटोसाठी फक्त 5 मिनिटं लगेचच ऍडजस्ट करायचं आहे. लगेच एक ग्रुप फोटो घेऊया, समोर इथं उभं राहायचं आहे. ए थांब. एक सत्कार थोडासा राहून गेलेला आहे, ज्यामध्ये कोरेगाव शहराच्या नूर मोहम्मद जमादार या सामाजिक कार्यकर्त्यांचा या ठिकाणी आपण सन्मान करायचा आहे. साहेब जागीवर